मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। दारूच्या नशेत असलेल्या प्रियाने खूप मोठा खुलासा केला आहे। दारूच्या नशेतच तिने आता खऱ्या तन्वीचं सत्य समोर आणले आणि ते सुद्धा सायली समोर। आणि काय घडलंय, सगळं काही कसं घडलंय, महिपतची एक चूक प्रियाला कशी भारी पडली। दारूच्या नशेत प्रियाने एक नाही, दोन नाही तर तीन सत्य सायलीच्या समोर आणली आहेत। आता काय घडलंय, कसं घडलंय, सगळं काही पाहूया। जेव्हा प्रिया महिपतचा शोध घेत महिपतपर्यंत पोहोचते तेव्हा मात्र महिपत खूपच चिडलेला असतो। त्याच वेळेला महिपत हा दारू पीत बसलेला असतो। महिपत तोच दारूचा ग्लास प्रियाच्या तोंडात ओततो आणि म्हणतो, काय हे सगळं केलंस? मला तर म्हटली होतीस की माझा प्लॅन यशस्वी आहे, माझा प्लॅन यशस्वी ठरणार आहे, आणि मग हे काय घडलं? असं म्हटल्यानंतर तो इकडे प्रियाला दारू पाजतो आणि म्हणतो, पी, तुला जेवढी दारू प्यायची ना तेवढी पी, मी या सगळ्यामध्ये या वेळेला तरी तुला सोडणार नाहीये। तू जे काही केलेस ना त्यामुळे 113% तुझंच भांड मी फोडतो आणि तुलाच या सगळ्यामध्ये वाटेला लावतो बघ। आता प्रिया खूपच गडबडते। दारूचा ग्लास अख्खा पोटात गेलेला असतो। दारूवरती दारू प्रिया पिते आणि प्रिया ज्या वेळेला टुल्लू असते त्याच वेळेला इकडे अर्जुन आणि सायली दोघेच जण आलेले असतात, ते म्हणजे महिपतच्या घरी। ऍक्च्युली प्रियाचं लक्ष ठेवण्याचं काम असतं। ज्या वेळेला अर्जुन सायली महिपतच्या घरी येतात तेव्हा त्यांना तिथे काही पुरावे सापडतात। त्यावेळेस सायली म्हणते की आपल्याला कोणी बघायचे, आता आपण इथून निघायला पाहिजे। त्यावेळी अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आपण ताबडतोब इथून बाहेर पडू। मग ते दोघेच जण ताबडतोब तिथून बाहेर पडतात। ज्या वेळेला दोघच जण बाहेर पडायला लागतात त्याच वेळेला इकडे आता प्रियाने दारू चांगलीच पिलेली असते, म्हणजे प्रियाला चांगलीच नशा चढलेली असते। प्रिया म्हणत असते की या महिपतसाठी काय काय नाही केलं, पण त्या सगळ्याची माती करून टाकली या महिपतने। या महिपत चिकरेने केलेली माती त्याला खूप भारी पडणार आहे। माझ्यावरती उलटतोय, मला दारू पाजून तो आता हे बोलण्याचा प्रयत्न करतोय की मी दारू पेले म्हणून हे सगळं झालं, याला काय मी आता सोडणार नाही, असं म्हणत आता इकडे चिडलेली प्रिया दारूवरती दारू पित असते आणि म्हणते, त्या महिपत चिकरेला आता मला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे। तेव्हा महिपत विचार करतो की हिला तर मी सोडणार नाही। महिपत सुद्धा खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणतो, पी, आता काय मी तुला सोडत नसतो। आणि त्याच वेळेस अर्जुन सायली येतात। सायली अर्जुन ते सगळं काही पाहतात आणि त्याच वेळेला त्यांना खूप मोठा धक्का बसतो। ज्या वेळेला त्यांना धक्का बसतो त्यावेळेला ते दोघच जण तिथे येतात। असं म्हणत आता सायली प्रियाचा हात धरते आणि म्हणते, काही वेळ लागलाय का तुला? अगं काय चाललंय तुझं? त्यावेळेला अर्जुन सुद्धा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण प्रिया म्हणते, नाही, मी अजिबात थांबणार नाहीये, मी दारू पिणार म्हणत ती दारू प्यायला लागते। आणि आता इकडे सायली तिला थांबवण्याचा प्रयत्न करते। सायली म्हणते, हे बघ प्रिया, थांबतो। सायली म्हणत असते की अगं प्रिया, तू सुभेदारांची सून आहे, तुला काही अब्रू वगैरे आहे की नाही? तेव्हा प्रिया म्हणते की अब्रू? कसली अब्रू? मला काही अब्रू वगैरे माहिती नाही आणि मी सुभेदारांची सून सुद्धा नाहीये। आता सायली खूपच चिडते आणि सायली तिला सांगायला लागते की वेळ लागलाय का तुला? अगं तू जे काही वागतेस ना त्यामुळे सगळ्यांना मान खाली घालायची वेळ आली आणि रविराज काका यांची सुद्धा इमेज डाऊन होती, कळतंय का तुला? तुझं हे वागणं बरं नाहीये। प्रिया म्हणते, कुणाची इमेज डाऊन होतीये? रविराजांची, त्यांची काही इमेज डाऊन होईल? त्यावरती सायली सांगायला लागते की तुला वेळ लागले का? अगं तू रविराज काकांची मुलगी आहेस ना, आणि तेवढं तरी भान ठेव। त्यावरती प्रिया म्हणते, मी नाही रविराज काकांची मुलगी, मी नाही, मला दारू पिऊ दे। तू जर काही या सगळ्यामध्ये त्यांची मुलगी आहेस ना तर तूच कर हे सगळं काही। असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की काय वेड्यासारखं बडबडतीयस? रविराज काकांच्या मुलीने हे सगळं काही करणं म्हणजे आता किल्लेदारांच्या मुलीने या सगळ्या गोष्टी केल्या तर किती वरती जाईल, कळतंय का तुला हे सगळं? म्हणजे आता तुला कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तू किती चुकीची वागतीयस। प्रिया म्हणते, मी काही चुकीचं वागत नाही, हे तुझ्यामुळे घडलंय, हे सगळं काही तुझ्यामुळे घडले, तुझ्यामुळे महिपत चिकरेने मला दारू दिली। सायली म्हणते, महिपत चिकरेने
माझ्यामुळे महिपत चिकरे तुला का दारू देतोय? त्यावरती प्रिया सांगायला लागते की हो, तुझ्यामुळे तू इकडे आलीसच का? तुझ्यामुळे महिपत चिकरे मला दारू देतोय, तुझ्यामुळेच हे सगळं काही घडले असं म्हणत ती आता सायलीवरती आरोप करायला लागते. सायली अर्जुन दोघांनाही कळत नाही की नक्कीच चाललंय तरी काय. सायली प्रियाला एका बाजूला घेऊन येते आणि म्हणते, हे बघ, पाणी पी, पाणी पी. तिला लिंबू पाणी देत म्हणते, अगं काय चालवलंयस हे सगळं काही वेड्यासारखं? अगं 4 लोक बघतायत आणि हे सगळं काही मीडियामध्ये कळलं तर किती वाईट होईल. सायली ग्लास हिसकावून घेताना प्रिया त्याच्या हातामधून पुन्हा ग्लास हिसकावून घेते आणि सांगते, मला तुझ्या उपदेशाची अजिबात गरज नाहीये. तुझं तोंड पूर्णपणे तू बंद ठेव. मला तुझा उपदेश नको आहे आणि तुझं काहीही नको आहे. जर का तुला हे सगळं काही माहिती नाहीये तर या सगळ्यामध्ये तुझं तोंड बंद ठेव आणि तुझं तोंड बंद ठेवून तू आता काहीच बोलायची गरज नाहीये. असं म्हटल्यानंतर सायली सांगू लागते की हे बघ, घरी जाऊया आपण. त्यावरती प्रिया म्हणते की हे बघ, मी नाही घरी येणार. महिपत चिकरेने मला इकडे बोलावलं आहे, त्यामुळे मी कुठेही येणार नाही. मी दारूच पिणार. त्यानंतर सायली तिचा हात धरते आणि स्वतः तिला घेऊन निघालेली असते. निघता अर्जुनने फोन करून अश्विनला बोलावून घेतलेलं असतं. अश्विन लवकर ये, कारण तन्वी पूर्णपणे बेकाबूत झाली आहे. तेव्हा अश्विन येतो आणि म्हणतो, हे काय चाललंय? त्यावरती सायली सांगते की हिने दारू पिलेली आहे आणि म्हणत आहे की महिपत इथेच आहे, पण तो तर आम्हाला कुठे दिसत नाही. मला वाटते बहुतेक हिला बाद झाला असणार. अश्विन भाऊजी, हिला काही अब्रू आहे की नाही असं सायली म्हणत असते. त्यावर प्रिया म्हणते की काय अब्रू, कसली अब्रू? मुळातच मी रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीच आहे. यांची जर का मी मुलगीच नाहीये तर या सगळ्यामध्ये कसली आली अब्रू? आणि तुला पण मी असंच फसवले. तुला सुद्धा काही या महिपतच्या सांगण्यावरूनच मी फसवलंय ना. महिपतने मला सांगितलं की या घरात तुझं स्थान अढळ झालं पाहिजे आणि म्हणूनच मी या घरामध्ये माझं स्थान अढळ केलेलं आहे आणि माझं स्थान अढळ करत मी आता या घरामध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे तू सुद्धा मूर्खच आहेस. तुला सुद्धा काहीच अक्कल नाहीये. ती काय बोलते काय नाही तिला काहीच कळत नसतं. तर मित्रांनो, प्रियाने स्वतःहून आता आपल्या कर्तृत्वाची कबुली दिली आहे. आता अर्जुन, सायली, अश्विन पुढे काय पाऊल उचलणार हे पाहणं खूपच रंजक असेल. अशाच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.